नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया फ्युचर टेन्सचा वापर आपण डेली रुटीनमध्ये कशा प्रकारे करतो. फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचरचा वापर आपण डेली रुटीनमध्ये पुष्कळदा करतो. तो कशा प्रकारे करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. फ्युचर टेन्स, फ्युचरचा वापर आपण कसा करतो. फ्युचर नेम इट सेल्फ इंडिकेट. फ्युचर म्हणजे भविष्य. भविष्यामध्ये आपण काय करणार, याबद्दल आपण फ्युचर मध्ये बोलतो. जसं मी उद्या नागपूरला जाईल. मी साठी काय घेतलं आपण? आय. मी उद्या नागपूरला जाईल. आय विल गो टू नागपूर. आय विल टू गो चालेल का? नाही. गो टू नागपूर. आय विल गो टू नागपूर. कधी जाणार? उद्या. उद्यासाठी काय? टुमारो. ठीक. आय विल गो टू नागपूर टुमारो. मी उद्या आय विल गो टू नागपूर टुमारो. मी उद्या नागपूरला जाईल. जर मला असं विचारायचं असेल की तुम्ही उद्या नागपूरला जाल का? कसं विचार? तुम्ही उद्या नागपूरला जाल का? Will you go to Nagpur tomorrow? Will you go to Nagpur tomorrow? Will you go to Nagpur tomorrow? उद्या तुम्ही नागपूरला जाल का? कसं विचारलं मी? हेल्पिंग वर्बला पहिले घेतलं. Will you सब्जेक्ट नंतर घेतला. हेल्पिंग वर्ब पहिले घेतला. Will you go to Nagpur वर्ब नंतर घेतला. Will you go to Nagpur tomorrow? तुम्ही उद्या कॉलेजला जाल का? विल यू गो टू कॉलेज टुमारो? तुम्ही उद्या नवीन कपडे खरेदी कराल का? विल यू परचेस न्यू क्लोथ्स टुमारो? तुम्ही उद्या शॉपिंग कराल का? विल यू डू शॉपिंग कराल? विल यू डू शॉपिंग टुमारो? तुम्ही उद्या त्याला मदत कराल का? विल यू हेल्प हिम टुमारो? मी उद्या चिखलदऱ्याला जाईल. माझं प्लॅनिंग झालेलं आहे. मी उद्या चिखलदऱ्याला जाईल. आय विल गो टू चिखलदरा टुमारो. अशा प्रकारे सिंपल वेनी आपण विलचा वापर करायचा आहे. आणि उद्या काय करणार, परवा काय करणार, आता सध्याची जी मुवमेंट आहे ती प्रेझेंट मुवमेंट आहे. प्रेझेंट मुवमेंट नंतर मी संध्याकाळी जरी काय करणार, सध्या जर आता मॉर्निंग असेल तर मी दुपारी काय करणार, मी संध्याकाळी काय करणार, ज्या गोष्टी मला सांगायच्या असतात त्या मी फ्युचरमध्ये बोलतो. त्या फ्युचरमध्ये इझी वेनी बोलू शकतो. आणि त्याला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? मी पोहेल. आता पोहतोय का? नाही. पोहलो का? नाही. मी पोहेल. आय विल स्विम. कधी पोहेल? उद्या पोहू शकतो, इव्हिनिंगमध्ये पोहू शकतो, दुपारी पोहू शकतो. जर आता मॉर्निंग असेल तर मी नंतरचा प्लॅन करतोय. दॅट इज नथिंग बट द फ्युचर टेन्स, भविष्य. मी भविष्यामध्ये काय करणार याच्याबद्दल जर मी फोरकास्ट करत असेल आणि प्लॅनिंगबद्दल डिस्कस करत असेल तर तिथे मी फ्युचरचा वापर करतो. मी उद्या क्रिकेट खेळेल. आय विल प्ले क्रिकेट टुमारो. आय विल प्ले क्रिकेट टुमारो. मी उद्या क्रिकेट खेळेल. मी उद्या किराणा विकत आणेल. आय विल ब्रिंग ग्रॉसरी टुमारो. आय विल ब्रिंग आणेल किंवा परचेस करेल म्हणायचं असेल तर आय विल परचेस ग्रॉसरी टुमारो. आय विल बाय ग्रॉसरी टुमारो. मी काय केलं आहे? आय विल. तो असेल तर तो उद्या किराणा आणेल. ही विल बाय ग्रॉसरी. विकत घेईल म्हणायचं असेल तर बाय, आणेल म्हणायचं असेल तर ब्रिंग, बाय परचेस यूज करू शकतो. ग्रॉसरी टुमारो.
अशा प्रकारे आपण फ्युचर, सिंपल फ्युचरचा वापर करून अगदी सोप्या आणि सरळ रीतीने इंग्रजी बोलू शकतो. अशाच प्रकारे तुम्हाला सोप्या आणि सरळ रीतीने इंग्रजी शिकायचं आहे का? जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच प्रकारे आपले व्हिडिओ बघत राहा, सोप्या आणि सरळ रीतीने इंग्रजी शिकत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.